ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या सर्वाधिक विकास कामं सुरू आहेत, पण त्या विकास कामांसाठी ठाण्यात तब्बल 13,000 झाडांची वृक्षतोड होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। परंतु ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या नोटिसीनुसार मेट्रो प्रकल्पासाठी जवळपास 3,000 झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि त्यासाठी महापालिकेने सूचना आणि हरकती देखील मागवल्यात। मात्र इतिहास पाहता नागरिकांच्या सूचना आणि हरकतींची दाद न घेता प्रकल्प हवा तसा रेटला जातो। महापालिकेच्या या कारभाराविरोधात वृक्षप्रेमी संतापलेत। याचा सविस्तर आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। ठाण्यामध्ये मेट्रो उभारली जाते। ही जी मेट्रो आहे ती MMRDA उभारत असलेल्या मेट्रो 4 आणि इतर मेट्रोंपेक्षा वेगळी आहे। ही ठाण्यातली अंतर्गत मेट्रो आहे। याच ठाण्यातल्या अंतर्गत मेट्रोसाठी आता अनेक झाडांवर नोटीस लावण्यात आलेले आहेत। या नोटीसवर काय सांगितले तर या ठाण्यातल्या अंतर्गत मेट्रोसाठी ही सगळी झाडं जी आहेत ती तोडली जाणार आहेत आणि याबद्दल जर तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, काही हरकती असतील तर त्या ठाणे महानगरपालिकेला पाठवा। आता मुळात यासाठी किती झाडं तोडली जाणार आहेत हा पहिला प्रश्न, तर त्याचं उत्तर आहे किमान 3,000 झाडं या अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी तोडली जाणार आहेत। यापैकी अनेक झाडं जी आहेत त्या अनेक झाडांचं पुनर्रोपण आम्ही करू असं ठाणे महानगरपालिकेने सांगितलेलं आहे। आतापर्यंत जितक्या प्रकल्पांसाठी झाडं तोडली गेली आणि पुनर्रोपित केली गेली ती सगळी झाडं जगलीत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण आतापर्यंत एकही झाड त्यातलं जगलं नसावं अशी शक्यता आहे, कारण की त्यांची काळजीच कोण घेत नाही। केवळ झाडं तोडली जातात आणि झाडं तोडल्याच्या नंतर या ठिकाणी प्रकल्प उभा केला जातो। त्या प्रकल्पाचा फायदा मुळात कोणाला होतो हे देखील कळत नाही। जे कोणी अधिकारी आहेत, जे कोणी राजकारणी आहेत त्या सगळ्यांनी हा विचार करायला हवा। ठाण्यात विकास हवा, पण झाडं तोडून तो विकास हवा का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर मिळेल की तो विकास झाडं तोडून नको आहे। ही झाडं तोडली तर जात आहेत, पण त्याच्या बदल्यात ठाणे महानगरपालिका किती झाडं लावणार हा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।